एका CISFच्या महिला सुरक्षा कर्मीने कंगना रनौतच्या कानाखाली लावल्याने या गोष्टीचा सोशल मीडिया आणि ऑनलाईन मीडिया दोन्ही माध्यमांवर काय परिणाम झाला तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात झाली। निगेटिव्ह गोष्टीमध्ये त्या सुरक्षा कर्मीला काढून टाकण्यासंबंधी बऱ्याच पोस्ट आणि कमेंट आपण सोशल मीडियाद्वारे पाहिल्या आणि माझ्या विचाराने असा स्टँड घेणाऱ्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाला ही सजा झालीच पाहिजे, कारण तुम्ही एका जबाबदार पदावर रुजू झाले आहात। तुम्ही लोकांच्या रक्षणासाठी तिथे तैनात झाले आहात। तुम्ही आपल्या पर्सनल किंवा वैयक्तिक गोष्टीसाठी एका ठिकाणचा वचपा दुसऱ्या ठिकाणी नाही काढू शकत आणि तुम्ही तो वचपा अशा व्यक्तीवर काढत आहात जी व्यक्ती 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे, पद्मश्री अवॉर्ड विजेती आहे आणि या 2024च्या लोकसभेत ती सांसद झाली आहे। या गोष्टीचं भान तुम्ही ठेवायला हवं। बरं, वाईट या गोष्टीचं वाटते हो जेव्हा विशाल दादलानीसारखा संगीतकार त्या महिलेला सपोर्ट करतो। तिकडली गव्हर्नमेंटची नोकरी जाताच आपण स्वतः तिला नोकरी देऊ असं कबूल करतो, मान्य करतो, सोशल मीडियावर टाकतो। हे किती चुकीचं आहे। म्हणजेच या गोष्टीवरून, या वक्तव्यावरून विशाल दादलानीला हे दाखवून द्यायचं आहे की मिळेल तिथे राज्यकर्त्यांना बडवा, म्हणजे विशाल दादलानीसारखे लोक दुसरी नोकरी द्यायला त्या लोकांना तयार आहे हे दाखवायचं आहे। आणि मला वाटते अशीच चुकी जर प्रत्येक सुरक्षा रक्षकाने केली, ओवीसी ब्रदरनी जे 15 मिनिटवालं बयान दिलं होतं, बयानबाजी केली होती, त्या बयानानुसार किंवा त्या वक्तव्यानुसार प्रत्येक सुरक्षाकर्मीने त्या ठिकाणचा वचपा जर काढतो म्हटलं तर ओवीसी बंधूंना कुठेही जायचे असल्यास, फिरायचे असल्यास स्वतः रिक्षा घेऊन चालावे लागेल।